रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण माता सती यांची कथा बघणार आहोत. ही कथा केवळ एक पौराणिक घटना नसून ती त्याग, भक्ती आणि अहंकाराच्या विनाशाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शक्ती उपासनेला या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व आहे. शक्ती उपासनेला खूप जास्त या ठिकाणी महत्व दिलं आहे. आदिमाया शक्तीने घेतलेला सती अवतार आणि त्यानंतर झालेला त्यांचा आत्मयज्ञ, ही घटना ब्रह्मांडीय परिवर्तनाचे उगमस्थान मानली जाते. ही कथा आहे एका निस्सीम भक्तीची, एका पित्याच्या अहंकाराची आणि देवादिदेव महादेवांच्या अथांग प्रेमाची. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र प्रजापती दक्ष आणि त्यांची पत्नी प्रसूती यांच्या पोटी सतीचा जन्म झाला. सती ही साक्षात जगदंबेचा अंश होती. दिसायला खूप सुंदर. बालपणापासूनच सतीचे मन जे आहे कैलासपती भगवान शिवांच्या चरणी जडले होते. राजवैभवाचा त्याग करून, आयशो आराम सोडून देवी सतीने नंदा व्रत केले आणि कठोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. दक्षाला शिव हे अघोरी, जे दक्ष राजा होता, राजा दक्ष यांना शिव म्हणजे आपले महादेव जे आहेत ते अघोरी आणि अमंगल वाटत असत. त्यामुळे त्यांचा विवाह आपल्या मुलीशी करण्यासाठी त्यांचा विरोध होता. परंतु ब्रह्मदेवांच्या मध्यस्थीने आणि माता सतीच्या अढळ भक्तीमुळे अखेर भगवान शिव आणि माता सती यांचा शुभ विवाह, यांचं लग्न जे आहे संपन्न झालं. एका विशाल यज्ञ सभेत एकदा अशी घटना झाली. एका विशाल यज्ञ सभेमध्ये जेव्हा प्रजापती दक्ष आले, तेव्हा सर्व ऋषीमुनी आणि देवता आदराने उभे राहिले. मात्र भगवान शिव आपल्या ध्यानस्थ अवस्थेत मग्न असल्याने उठले नाहीत. शिवाला स्वतःचा जावई मानणाऱ्या दक्षाला हा आपला अपमान वाटला. ज्याला कुळ नाही, शील नाही, जो स्मशानात राहतो, त्याने माझा अपमान केला. अशा क्रोधातून दक्षाने शिवाबद्दल द्वेष उराशी बाळगला, राग मनामध्ये धरला आणि त्यांना यज्ञातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. दक्ष प्रजापतीने कणखल येथे बृहस्पतीस्तव नावाच्या महायज्ञाचे आयोजन केले. जगातील सर्व देवी देवतांना निमंत्रण दिले गेले. मात्र आपल्याच कन्येला म्हणजे सती आणि जावयाला बोलवले नाही. जेव्हा सतीला हे समजले, तेव्हा तिला वाटले की वडिलांकडे जाण्यासाठी निमंत्रणाची काय गरज. भगवान शंकरांनी माता सतीला वारंवार सांगितले, जिथे सन्मान नाही तिथे जाणे उचित नाही. परंतु पितृ प्रेमापोटी सती यज्ञाला गेली. यज्ञ मंडपामध्ये पोहोचताच सतीला अपमानित व्हावे लागले. दक्षाने सर्वांसमोर भगवान शिवांचा अत्यंत हीन शब्दांमध्ये या ठिकाणी उद्धार केला, अपमान केला. आपल्या पतीचा, जे जगाचे स्वामी आहेत, त्यांचा असा अपमान सतीला सहन झाला नाही. ज्या शरीराने तुमच्यासारख्या शिवद्रोही पित्याकडून जन्म घेतला,
त्या शरीराचा मी त्याग करते. सतीने योगाभ्यासद्वारे आपल्या शरीरामध्ये योगाग्नी प्रज्वलित केला आणि स्वतःला अर्पण केले. सतीच्या मृत्यूची वार्ता कैलासावर पोहोचताच भगवान शिव क्रोधित झाले. त्यांनी आपल्या जटेतून एक केस उपटून जमिनीवर आपटला. त्यातून वीरभद्र आणि भद्रकाली प्रकट झाले. वीरभद्राने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. ऋषी मुनींची पळापळ झाली आणि शेवटी अहंकारी दक्षाचा शिरच्छेद केला. नंतर देवतांच्या विनंतीवरून शिवाने दक्षाला जीवनदान दिले, जिवंत केले, पण त्याला बोकडाचे डोके लावले गेले. हे प्रतीक होते की त्याचा मानवी अहंकार आता नष्ट झाला आहे. सतीचा देह पाहून शिव अत्यंत व्याकुळ झाले. त्यांनी सतीचे पार्थिव खांद्यावर घेतले आणि संपूर्ण ब्रह्मांडात तांडव सुरू केले. त्यांच्या या रुद्रावताराने सृष्टीचा विनाश होईल अशी भीती या ठिकाणी निर्माण झाली होती. सगळे देव देवता चिंतेमध्ये होते. विचार करू लागले आता काय होईल. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 51 भाग केले. ते भाग या ठिकाणी भारतवर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तिपीठे निर्माण झाली आणि ही स्थळे आजही ऊर्जेचे स्रोत मानली जातात. महाराष्ट्राच्या मातीला या कथेचा विशेष आशीर्वाद लाभला. भारतातील 51 पीठांपैकी अत्यंत जागृत अशी 3.5 पीठे आपल्या राज्यात आहेत. महालक्ष्मी कोल्हापूर येथे सतीचे 3 डोळे पडले हे पूर्ण पीठ आहे. तुळजाभवानी तुळजापूर येथे देवीचा उजवा खांदा पडला हे सुद्धा पूर्ण पीठ आहे. रेणुका माता माहूर येथे देवीचे मस्तक पडले हे 3रे पूर्ण पीठ आहे. आणि सप्तशृंगी देवी वनिये येथे देवीचा उजवा हात पडला हे अर्धपीठ मानले जाते. सतीची ही कथा आपल्याला शिकवते की सत्ता आणि संपत्तीचा अहंकार हा विनाशाला कारणीभूत ठरतो, तर निस्वार्थ प्रेम भक्ती ही अमर असते. सतीनेच पुढे हिमालय पुत्री पार्वती म्हणून जन्म घेतला आणि पुन्हा कठोर तपाने शिवाला प्राप्त केले.